तर 38 सर्कलच्या आतमध्ये फलंदाज असायच्या अगोदर दुसरा नवीन फलंदाज मैदानामध्ये जाणं गरजेचं असेल, अन्यथा त्याही संघाला त्या फलंदाजांना पॅनलाइज केली जाईल. लक्षात घ्या, या अटी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात आणि त्या नियमांचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य असेल. लक्षात घ्या, अन्यथा त्या संघाला पॅनलाइज केले जाईल. 5 षटकांमध्ये तुम्हाला 25 मिनटं दिली जातील. 4 षटकं ही तुम्हाला 20 मिनटामध्ये पूर्ण करावी लागतील. अन्यथा 38 सर्कलचा बाउंड्री जवळचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेला सुरुवात केली जाते. आजचा पहिला दिवस. प्रथमतः करूया गणपतीला वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आई एकविरा मातेला वंदन करून, आई गावदेवी मातेला वंदन करून, आई चंडिका मातेला वंदन करून, आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी स्वतः पंढरीनाथ कडू आज गावदेवी लकासते स्पोर्ट्स मोगरपाडा आयोजित मोगरपाडा चषक 2025च्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या मॅचला समालोचन करण्यासाठी सुरुवात करतो आहे. सर्व आयोजकांचा मी आभार मानेन की नक्कीच आज मला इथे समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. इथे उपस्थित झालेत. आज दिवसभरामध्ये त्यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. मॅचला सुरुवात केली जाते. एका साईडला 2 मिनटं थांबवायचे. नॉडी सर. पहिला मॅच इथे पाहायला मिळतोय. दोस्ती ॲल्युमिनियम शिवमुद्रा स्पोर्ट्स ब्रह्मांड वर्सेस ओमकार चव्हाण 11 कोपरी या 2 संघादरम्यान इथे टॉस केला गेला. टॉस जिंकला ब्रह्मांड संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं कोपरी संघाला. चला करूया मॅचला सुरुवात. आजच्या दिवसातील पहिला मॅच ओपनिंग मॅच केला जातोय. आई गावदेवी लकासते स्पोर्ट्स मोगरपाडा आयोजित मोगरपाडा चषक 2025चा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फटका पोचलाय. उंची जास्त लांबी कमीचा फटका. पहिल्या चेंडूवरती पहिला गडीबाद. सुंदर सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये आले होते. 2 फलंदाज साहिल आणि अकबर ही जोडी मैदानामध्ये आलं होतं. आऊट झाला तो फलंदाज साहिल. हा गोल्डन डकचा शिकार झालाय. आणि पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि पहिला विकेट इथे गमावला आहे कोपरी संघाने. अकबर आणि त्याला साथ देण्यासाठी इनॅट नंबर 3 वरती रमेश या फलंदाजाला आपण पाहतोय. सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं. मात्र पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक मोठा हादरा आपण जर पाहिला तर कोपरी संघाला बसला गेलाय. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा पहा. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली
आवाक्याच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट चेंडू इथं पंच घोषित करतायत. अवांतराने दुसऱ्या चेंडूला सुरुवात केली गेली. खराब चेंडू गोलंदाज साहिल याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळला जातोय. साहिलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. त्यानंतर बॅकपडवरती गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. कव्हरचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण जर तुमचे चांगले असेल तर नक्कीच एक मॅच टॉपआउट पाहायला मिळते. कारण कॅचेस मीन द मॅचेस प्रत्येक वेळी म्हटलं जात आहे. तुमचं जर क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही त्या मॅचमध्ये पकड निर्माण करू शकता. यावेळी पहा पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमीचा फटका फसलाय. छेल धरतीला दान दिलंय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद या फलंदाजाला दिला गेलाय. ज्या अगोदरच बोललं होतं की नक्कीच क्षेत्ररक्षण करणंही खूप गरजेचं आहे. कारण ज्या वेळी तुम्ही कॅच सोडताय त्यावेळी तो फलंदाज आक्रमक होतोय. टेनिस क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा पाहिलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही आपण पाहिलं आहे. समोर आपल्या इंडियामधीलच एक खेळाडू रोहित शर्मा उदाहरण आहे, ज्याने 3 धावांवरती झेल सुटल्यानंतर दुहेरी शतक पटकावला होता. यासाठी म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही झेल सोडू नका. कारण ज्या वेळी तुम्ही झेल सोडाल त्यावेळी तो फलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती आक्रमक होत आहे. आता मात्र इथे जीवनदान मिळालं. जीवनदानाच्या सहाय्याने 1 धाव ही धाव फलकावरती जोडली गेली. 3 धावा इथे धाव फलकावरती आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना ओमकार चव्हाण 11 कोपरी या संघाच्या. लक्षात घ्या, शॉट असेल तर पहिली ओव्हर संपल्यानंतर तो खेळाडू 11वा आतमध्ये इन केलं जाईल. लक्षात घ्या, त्या अगोदर तुम्हाला इन केलं जाणार नाही. नरेंद्र, 1 ओवर की समाप्ति के बाद ही प्लेयर को इंक्लूड करना है. ठीक है, थैंक यू. पहिला षटक आहे. कारण नियम मित्रांनो तुमच्यापर्यंत प्रत्येक वेळी तुम्ही क्रिकेटमध्ये खेळताय, लक्षात घ्या, प्रत्येक वेळी तुमच्याकडे नियम सांगितले जात आहेत. कारण तुम्ही ज्यावेळी एक खेळाडू शॉट ठेवताय. हेलो चेक, हेलो. यस, वाइट बॉल का डिसीजन अंपायर की तरफ से आया है जरूर. लका सत्याई स्पोर्ट्स मुगरपाड़ा प्रेजेंट 2025 बिगेस्ट टूर्नामेंट आज के दिन से आगाज हुआ है. आज के दिन से शुरुआत हुई है. पहला मुकाबला हम इस वक्त देख रहे हैं. दोनों ही बेहतरीन टीमें. ओमकार चौहान 11 वर्सेस दोस्ती एल्यूमिनियम शिव मुद्रा ब्रह्मांड. इनके बीच ये पहला मुकाबला जरूर देखने मिलता हुआ. और मेरे सहयोगी कमेंटेटर मिस्टर कड़ू आज के दिन मेरे साथ जुड़ते हुए अगली गेंद लेकर तैयार होते हुए गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर. इसी बीच ये गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक है. गेंद में ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है. गेंद हवा में है, कैच हुआ है, ड्रॉपर रनों के लिए निकले हैं और बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन दौड़कर पूरे किए और इस 2 रन के साथ रनों की रन संख्या में थोड़ा सा फेरबदल आपको जरूर देखने मिलेगा. स्कोर जा पहुंचा है 6 रनों पर. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना कोपरी यस, हमारे जो मान्यवर हैं राकेश दादा ठाकुर कुछ ही वक्त में हमारे साथ फिर से एक बार वीआईपी डाइस पर जुड़ेंगे. और चलते हैं, मैच का आनंद लीजिए. डीका स्पोर्ट्स लाइव के माध्यम से ये सीधा प्रसारण आपके टीवी स्क्रीन पर जरूर नजर आता हुआ. गेंदों की अगर बात करें तो अब तक के 4 गेंदें डिलीवर हो चुकी हैं. स्कोर है 6 रन. स्टार्टिंग में 1 ही रन आया था. प्रॉपर स्कोरिंग यहां पर ऑन है, मैनुअल स्कोरिंग भी ऑन है और साथ ही साथ डिजिटल स्कोरिंग भी ऑन है. तो प्लीज कृपया करके देखिए, आपका 12वां खिलाड़ी हमारे साथ बैठा हुआ है. इस तरीके की हरकत फिर से हुई तो डायरेक्ट पेनल्टी आपको घोषित की जाएगी. ये चीज ध्यान में रखिएगा. आपके 12वें खिलाड़ी को लाने का रीजन यही होता है, बिठाने का रीजन यही होता है. स्कोर है 6 रन.
4 गेंदें हो चुकी हैं। पहली गेंद पर विकेट गिरा है, दूसरी गेंद वाइड रही, फिर +1 साथ में, उसके बाद 1 रन आया है, उसके बाद सिंगल रन, फिर कैच ड्रॉप हुआ है, वहां पर 2 रन, टोटल मिलाकर हुए हैं 6 रन। चलिए स्टार्ट द मैच। 4 वाईट किती होते नरेंद्र? 2 वाईट 1 नो. ओके, मग 7 रन. 7 धावा धावपलकावरती लागले गेल्यात, लक्षात घ्या. 4 बॉल झालेत या षटकातले. अंतिम आणि शेवटचे 2 बॉल बाकी असतील. गोलंदाजी मार्गवर साहिल या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिल्या षटकाला थोडस विलंब होत असताना पाहायला मिळतात. अवंतर चेंडू जास्त यावेळी बा, जबरदस्त कॉट अँड बोल्ड. फटका तेवढाच वेगाने होता, मात्र गोलंदाजाने एक अप्रतिम झेल टिपलाय. विकेट डाऊन. पहिला षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडू हाताळले गेले. 7 धावा धाव फलकावरती आणि 2 गडी डगआउट मध्ये परतले गेलेत. एका साईडला गोलंदाजीही खराब होते, एका साईडला फलंदाजीही खराब होते, एका साईडला झेलही सुटले जात आहेत, एका साईडला अवांतर चेंडूही टाकले जात आहेत. दोन्ही संघांमध्ये अजूनही समानता आहे. एका साईडला कुठलाही संघ अव्वल असं म्हटलं जाणार नाही पॉवर प्लेमध्ये, कारण कोपरी संघाकडे आपण पाहिला जरी धावा आल्यात मात्र 2 विकेट गमावल्यात. गोलंदाजी करत असताना जरी साहिलने 2 विकेट घेतल्यात मात्र अवांतर 3 चेंडू टाकले गेलेत. तर पहिला षटक कुठेतरी दोन्ही संघांमध्ये असंच म्हटलं जाईल. यावेळी पहा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर डिसिजन, येस इज अ वाईड बॉल. कुठेतरी लाईन भरकटला जातोय. गोलंदाज साहिलला आपण पाहतोय वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, मात्र लाईनवरती नियंत्रण या गोलंदाजाकडून पाहायला मिळत नाही आहे. अजून एक अवांतर मिळाला जातोय. धावसंख्या धाव फलकावरती 8 पाहायला मिळते. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना ओमकार चव्हाण 11 कोपरी या संघाची धावसंख्या. यावेळी नो चेंडू, इट्स अ बीमर बॉल. नो चेंडू पंच घोषित करतायत. खराब गोलंदाजी म्हटली जाईल. आता मात्र हा 5वा अवांतर चेंडू हाताळला जातोय गोलंदाज साहिल याच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस असणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. प्रॅक्टिस रोज होते, मात्र आज दिवस खराब असंच म्हटलं जाईल साहिल याचं. कारण ज्या वेळी गोलंदाजी पहिली दिली जाते पॉवर प्लेचं एक मुख्य गोलंदाज म्हणून दिलं जात आहे, मात्र इथे फटका चांगला आहे, सरळ येतोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. 1 बाउंस चौकारासाठी 4 रन्स. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी असेल. लक्षात घ्या संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. पहिला पॉवर प्लेचा षटक संघाची धावसंख्या धाव फलकावरती 13 धावा पाहायला मिळते. अंतिम आणि शेवटचा पहिला पॉवर प्लेचा हा चेंडू गोलंदाज साहिल याचा. महागडं षटक अजूनपर्यंत पाहायला मिळते. अवांतरच्या रूपाने एक चौकार आपण पाहिलात, चौकाराच्या रूपाने अशा धावसंख्या पाहायला मिळत आहेत. कुठेतरी जरी विकेट गमावल्यात मात्र धावा कोपरी संघाने पूर्ण केल्यात. आता मात्र बॅकफूटवरती आलाय, पंच केलाय, चेंडूला पाठवलाय पॉइंट क्षेत्राच्या बाहेर, मात्र मिळाली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल गोशांकी क्षेत्रामध्ये. चांगला फटका होता, देखणा फटका होता. जर मैदान हा पूर्ण दिला गेला असता
तर एक चांगली धावसंख्या या धाव फलकावरती पाहायला मिळाली असती. पहिला षटक संपलाय, 14 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरचा हा सामना आपण पाहतोय. 5 षटकांमध्ये पाहायचं किती धावांचं टार्गेट कोपरी संघ ब्रह्मांड संघासमोर ठेवेल हे पाहणं गरजेचं असेल. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा कुठल्या गेल्यात गोलंदाज साहिल याच्या. लक्षात घ्या टायमर ऑन आहे. पहिला षटक थोडासा वेळ जास्त तुम्ही खर्च केलायत, लक्षात घ्या. त्यामुळे आता शेवटचे 3 षटकं तुम्हाला कमी वेळामध्ये पूर्ण करावी लागतील. कारण 20 मिनिटाच्या वरती कालावधी गेला तर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक खेळाडू घ्यावा लागेल. हे नियम तुमच्यापर्यंत आम्ही पहिल्या चेंडूपासून पोहोचवलं आहे. पहिला षटक हाताळण्यासाठी तुम्ही 9 मिनिटं खर्च केलेत, लक्षात घ्या. अंपायर आपण लक्ष घ्या, टायमावरती लक्ष ठेवायचं आहे. पहिल्या षटकासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने 9 मिनिटं खर्च केलेत. आता शेवटच्या 11 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला बाउंड्री सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. रवी यादव ब्रह्मांड संघाचा एक ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला म्हटलं जात आहे. कमी वर्षामध्ये जास्त नाव कमवणारा हा खेळाडू आपण पाहतोय रवी यादव. पहिला चेंडू हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मिळाली जाते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, शॉर्ट पूचा फटका आहे. फटका चांगला आहे, फटकेला ताकद आहे. गोळीच्या वेगाने वन बाउंड चेंडू फरार केला गेलाय. येतोय अमोघ पडाचे चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. शॉर्ट पूलचा फटका होता, शॉर्ट डिलिव्हरी होती, संधी होती, वेळ होता आणि अप्रतिम तो फटका सजवला फलंदाज आशिष याने. आणि एक चांगला फटका पाहायला मिळतोय कोपरी संघाच्या माध्यमातून. चौकाराने धावफलक पुढे सरकला जाईल. संघाच्या धाव फलकावरती 19 धावा, 19 रन ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द सेकंड ओव्हर. 2 बॉल या षटकातले आपण पाहतोय. तिसरा चेंडू रवी याचा मात्र पडल्यानंतर वेगाने होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. पहिला डॉट या ओव्हरमधला पाहायला मिळतोय गोलंदाज रवी याच्या. पहिला षटक कुठेतरी महागडं ठरलं गेलं होतं आणि त्या षटकाला कुठेतरी नियंत्रणामध्ये आणणं गरजेचं आहे आणि ते रवी काम करत आहे. यावेळी पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फटका पोहोचला 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये. शॉर्ट कव्हरमध्ये सुंदर झेल टिपला आणि विकेट अजून एक गमावले टीम कोपरी या संघाने. आशिष हा फलंदाज इथे बाद होतोय आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होत आहे. संदेश येतोय. संदेश नाव आहे, कुठेतरी नावामध्ये संदेश आहे. मात्र यावेळी संदेश द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. कारण कुठेतरी संकटामध्ये कोपरी संघ आहे आणि त्या संकटामधून बाहेर पडण्यासाठी एक संकटमोचक फलंदाजी करणं गरजेचं आहे. कुठेतरी संघ जर आपण पाहिला तर मागे असेल तर एखाद्या खेळाडूला कुठल्या तरी पुढे येणं गरजेचं असतं. आज पाहायचं आहे तो संदेश यावेळी संदेश देईल का आपल्या संघासाठी. कारण कुठेतरी धावा कुठल्या जातील का कोपरी संघाच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर इथे ब्रेक लावलं गोलंदाज रवी याने. या षटकातील चेंडू जर आपण पाहिलेत तर 4 चेंडू हाताळलेत गोलंदाज रवि यादव याच्या माध्यमातून. चलिए नेक्स्ट मैच के टॉस के लिए रेडी रहिए दोनों टीम कैप्टन्स. शिवा 11 मानपाड़ा वर्सेस दिवे नाइक बॉयज.
सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड, दोनों ही टीम कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा रेडी पोजीशन में रहिए। एक इनिंग की समाप्ति के बाद हम यहां पर टॉस की प्रक्रिया पूरी करने जा रहे हैं, तो दोनों ही टीम कैप्टन्स रेडी रहिएगा। फर्स्ट इनिंग जैसे ही कंप्लीट होगी आपको टॉस के लिए इनवाइट किया जाएगा, आपको टॉस बॉक्स में संपर्क साधना है और टॉस की प्रक्रिया हम यहां पर कंप्लीट करेंगे। ओवर टू कमेंट्री बॉक्स। पुन्हा एकदा पुढचा चेंडू रवी याचा यावेळी सफल झाला होता। बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळत नाही। 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने 3 गडी बाद 20 धावा। प्रथमतः बॅटिंग स्वीकारल्या आमंत्रित केलं गेलं होतं बॅटिंगसाठी टीम ओमकार चव्हाण 11 कोपरी या संघाला। ब्रह्मांड संघाने 2 षटकं संपली गेले। 10च्या सरासरीने बॅटिंग करत असताना कोपरी संघाला आपण पाहतोय। मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे, 3 गडी तंबूमध्ये परतले गेलेत। आता मात्र शेवटचे 3 षटक बाकी असतील। शतरक्षकाची व्यूहरचना सीमारेषेजवळ लावली जाईल, कारण जी 2 षटकं पॉवर प्लेची होती ती पॉवर प्लेची बंदी आता मात्र इथे कुठेतरी तुटली गेले। क्रमांक 3चा गोलंदाजी मार्गवर नवनीत या गोलंदाजाला बोलवलं गेलंय। फलंदाजीसाठी जर आपण पाहिलात तर संदेश आणि अकबर ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज संदेश याला आणि नॉन स्ट्राईकला अकबर या फलंदाजाला आपण पाहतोय। अकबर हा फलंदाज सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय, मात्र यावेळी अजूनपर्यंत तरी मैदानामध्ये आहे। आता कुठेतरी धुरा आपल्याला सांभाळावी लागेल। या मैदानामध्ये पाहायला गेलात तर कमीत कमी 60+ धावा 5 षटकांमध्ये होणं गरजेचं आहे। मात्र पाहायचं आहे किती धावांपर्यंत कोपरी संघाला रोखलं जाईल। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक फटका चांगला होता, धरतीला गुदगुल्या करत सेकंड बाउन्समध्ये चेंडूला अडवलं गेलं। चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं। क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण केली जाते आणि एका सिंगलने धावफलक 21 लॉस ऑफ 3 विकेट्स असं धावफलक पाहायला मिळते। यावेळी फटका चांगला आहे। पायचं क्षेत्र कुठला निवडलाय, चेंडू जातोय तो म्हणजेच गोशांकी क्षेत्रामध्ये। पॉईंट क्षेत्रामधून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ओढला गेलाय। 1 धाव या चेंडूवरती मिळाले गेले। फलंदाज अकबर याला अकबर आपल्या संघाला नेऊन ठेवतोय 22 या आकड्यावरती। कुठेतरी धुरा सांभाळणं गरजेचं आहे, कुठेतरी एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं या 2 फलंदाजांची पार्टनरशिप। मैदानामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ काढणं हे क्रिकेटमध्ये खूप काळाची गरज आहे आज आपण पाहिलात तरी। मात्र त्या 2 फलंदाजांना एकत्र येऊन दोघांचं भाषण करून संभाषण करून ती पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे। आता मात्र वेगाने चेंडू हाताळला गेला होता। आपण जर पाहिलात तर नक्कीच पंच इथं आमच्याकडे होत आहेत। पंच इथं आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की हा वाईट चेंडू आहे। अवंतर +1 अशा 2 धावा या चेंडूवरती गिनती केल्या जातील अवंतरच्या रूपेने। धावफलक जर आपण पाहिलात तर 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। यावेळी फटका चांगला आहे, साऊंड चांगला आहे, ताकद चांगली आहे, पाठवलंय सरळ मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर। अजून एक हा पहिला धमाका मोगरपाडा चषक षटकार। क्या बात आहे। शॉर्टम पूलचा फटका आणि शॉर्टम पूलमध्ये पूलला सक्सेसफुल करून दाखवलंय फलंदाज संदेश याने। या फटक्यांची गरज आहे। ज्या वेळी आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे। मात्र अत्यावश्यक धावसंख्येमध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला मोठे फटकेही खेळणं गरज आहे। प्रत्येक चेंडू तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी मिळणार नाही आहे। 11मधून कुठेतरी नेमके 4 गोलंदाज हे नक्कीच निवड केली जाते आणि कुठेतरी एखादा खराब चेंडू आला तर त्या चेंडूचा समाचार नक्कीच फलंदाज घेऊ शकतात। एखाद्या खराब चेंडूचा वाट पाहणं आणि त्यानंतर वाट लावणं हे नक्कीच पाहायला मिळत आहेत। 2 मोठे फटके यावेळी फलंदाज संदेशाच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर धावा अगदी झपाट्याने वाढल्या आहेत। धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 34 रन्स। 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। प्रथमतः आपण पाहिलात तर
षटक मार्गस्थ आहे तो म्हणजेच तिसरं. आणि कुठेतरी असं वाटलं होतं कोपरी संघ मागे आहे का, मात्र कोपरी संघाने आपली पटरीवरती आपली ट्रेन आणली गेले आणि या दोन मोठ्या फटकाने एक चांगली सन्मानजनक धावसंख्या आता मात्र कोपरी संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळते. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे जगभरामध्ये प्रसिद्ध केलं जाते. एका साईडला आपण पाहतो आमचे कॅमेरामॅन आकाश सज्ज आहेत. डॉट बॉल या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि अंतिम या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज नवनीत अंतिम चेंडू हाताळण्यासाठी आणि सिंगल अंतिम चेंडूवरती पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 35 रन 35 धावा. घेऊया थोडीशी विश्रांती, कुठे जाऊ नका, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आई गावदेवी लका सत्याई स्पोर्ट्स मोगरपाडा आयोजित मोगरपाडा चषक 2025. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी लका सत्याई स्पोर्ट्स आयोजित मोगरपाडा चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आहे. 3 दिवस चालणारी स्पर्धा डेका स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे जगभरामध्ये प्रसिद्ध करत आहेत. लाईव्हच्या रूपाने तुम्ही पाहू शकता डेका स्पोर्टवरती. पहिला चेंडू गोलंदाज रवी यादव वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला होता. 35 धावा धाव फलकावरती आपण पाहिल्या होत्या. कमीत कमी आपण जर पाहिला तर 12च्या सरासरीने बॅटिंग करतायत फलंदाजी करणारा कोपरी संघ. आता मात्र शेवटचे अंतिम 2 षटक बाकी आहेत. रवी यादव 4थं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. कुठेतरी ती धुरा 3ऱ्या षटकामध्ये स्वीकारली होती फलंदाज संदेश याने. ते 2 मोठे फटके आपण पाहिले होते आणि त्यानंतर आता रवी यादव या गोलंदाजावरती अटॅक केलं जाईल का, मात्र इथे एच लागले गेले आणि अकबर हा फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक विकेट कोपरी संघाचा 4था फलंदाज तंबूच्या आसरेला जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करतोय टॉस हारल्यानंतर ओमकार चव्हाण 11 कोपरी संघ. अप्रतिम स्पर्धा 3 दिवस चालणारी आणि या 3 दिवस या स्पर्धेमध्ये सर्वांना वेगवेगळे संघ इथे पाहायला मिळणार आहेत. उद्याचा दिवस जर आपण पाहिलात तर उद्याचा दिवस एक गाव एक संघ एक गावगट याच परिसरामधील तर सर्व 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. आज जर आपण पाहिलात तर मानपाडा, मीरा रोड, त्यानंतर अजून एक ब्रह्मांडची टीम यावेळी पहा. फटका चांगला आहे मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळाली जाते. सिंगलने 37 रन 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नवीन चेंडू दिला जाणार कारण पहिलाच मॅच आहे मित्रांनो, आपल्याकडे जुना बॉल अवेलेबल नसेल.
सेकंड सामना आपण पाहणार आहोत शिवा 11 मानपाडा वर्सेस सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड. तिसरा सामना आपण पाहणार आहोत प्रभाकर म्हात्रे मित्र मंडळ गोडदेव वर्सेस एच डी केवणी दिवे. त्यानंतर अंतिम आणि शेवटचा सामना स्वप्नील 11 ब्रह्मांड आणि भव्या 11 वाघबीड अशा 8 संघ इथे आज खेळले जाणार आहेत. यानंतर मानपाडा आणि मीरा रोड दोन्ही संघाचे कॅप्टन आपणास विनंती असेल आपण टॉससाठी पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन हजर राहायचे. आता मात्र इथे विकेट अजून एक गमावले गेले. 5वा गडी तंबूमध्ये परततोय. अर्धा संघ हा नक्कीच गारद केला गेलाय ब्रह्मांड संघाने. 5 गडी बाद 37 धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजून एक षटक चांगला पाहायला मिळतोय गोलंदाज रवी यादव याचा. रवी यादव याच्या गोलंदाजीकडे जर आपण पाहिला तर एक चांगलं षटक अजूनपर्यंत, कारण 5 चेंडू या षटकामध्ये हाताळले, 2 गडी बाद केलेत आणि 1 धाव फक्त आणि फक्त खर्च केली गेले. अप्रतिम षटक. या खेळाडूला अनुभवी खेळाडू का म्हटलं जाते त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण देत असताना या मैदानामध्ये रवी यादव याला आपण पाहतोय. विकी येतोय क्रमांक 7चा हा फलंदाज. 5 गडी बाद 37 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी असेल या षटकामधील. रवी यादव याचं कौतुक करावं लागेल, कारण महत्त्वपूर्ण षटकामध्ये जो हाणामारीचं षटक संबोधलं जाते त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली जाते आणि 2 गडी या षटकामध्ये रवी यादव हा इथे बाद करतोय. दुसरा षटक या गोलंदाजाने हाताळला होता. त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केले होते. 1.5 षटकांमध्ये 7 धावा खर्च करतोय आणि 3 गडी बाद करण्यामध्ये हा गोलंदाज सफल ठरतोय. एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची म्हटली जाईल रवी यादव याच्या माध्यमातून. यावेळी पहा अपील केलं गेलं होतं. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल अंतिम चेंडू इथे पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 रन 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम कोपरी या संघाचा धावफलक आपण पाहतोय. अंतिम आणि शेवटचं षटक सूरज पवार या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल या अंतिम षटकामध्ये. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये हाणामारीचं षटक का म्हटलं जाते तर शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा फलंदाज प्रयत्न करत असतात आणि या षटकामध्ये कुठेतरी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पाहणं गरजेचं आहे की मोठे फटके येतील का, कारण कोपरी संघ जर आपण पाहिला तर 5 गडी हे महत्त्वपूर्ण त्यांचे बाद झालेत आणि आता 6वा आणि 7वा क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. सूरज पवार पाहायचा संदेश. यावेळी संदेशने दिला टोळा, पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग रिसनच्या बाहेर. अजून एक दणदणीत षटकार. क्या बात आहे. एका साईडला किल्ला लढतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मावळे जमा केले होते, मात्र संदेशाने इथे बॉल जमा केलेत षटकारासाठी. क्या बात आहे. एक जबरदस्त बॅटिंग. अजून एक फटका चांगला खेळला जातोय आणि अजून एक चौकार संदेशाच्या बॅटमधून पाहायला मिळते. आता मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये असंच म्हटलं जाईल की सूरज या गोलंदाजाला धोबी घाटमध्ये धुतलं गेलंय. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा हा गोलंदाज खर्च करतोय आणि या 2 चेंडूमध्ये 47 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम टेलिकास्ट पाहायला मिळतोय डिका स्पोर्टच्या माध्यमातून. एक चांगलं टेलिकास्ट प्रत्येक वेळी आमचे मित्र, आमचं उस्मान TV स्कोरर आपण पाहतोय त्यांना. त्यानंतर आकाश एक चांगलं कॅमेरामन वर्क पूर्ण करत असतोय. मात्र इथे कॉलिंग चुकीची होती का, मात्र स्ट्राईक घेणं गरजेचं होतं संदेश याला आणि ते स्ट्राईक घेत असताना फलंदाज विकी आपली आत्महत्या करतोय.
धावचीच्या रूपाने गडी बाद होईल. 48 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना कोपरी संघाच्या चेंडू झालीत या षटकामधले 3 चेंडू. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपण पाहिले होते स्क्वेअर लेग रिझनमध्ये, आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कुठेतरी 48 धावा 48 रन. लक्षात घ्या, हा विकेट गेल्यानंतर आम्ही बोललो होतो, कारण ज्या ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये उतरताय त्यावेळी क्रिकेटमध्ये लक्ष असणं गरजेचं आहे आणि आमच्या आवाजाकडेही लक्ष असणं गरजेचं आहे. 48 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. प्रथमतः टॉस हारल्यानंतर बॅटिंग स्वीकारली गेली होती. चला दोन्ही संघ अपन टॉससाठी यायचं आहे. मीरा रोड आणि मीरा रोड टीम का कैप्टन आ चुका है. ब्रह्मांड टीम कैप्टन आपको आना है तुरंत. यावेळी अजून एक टायमिंग नजाकत पाहायला मिळाली फलंदाज संदेश याच्या बॅटमधून. संदेश याचा जर आपण पाहिला तर 12 चेंडूमध्ये 31 धावा तब्बल वैयक्तिक या फलंदाजाने पटकावल्यात, आणि संघाचा धावफलक जर आपण पाहिला तर 54 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम शेवटचे 2 बॉल बाकी असतील. यावेळी पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका होता. चेंडू अंगावरती आदळला होता. कुठली धाव घेतली जाणार नाही आहे, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवले जाते. स्वतःवरती विश्वास नक्की ज्या फलंदाजाचा पाहायला मिळतोय, कारण 31 धावा 12 चेंडूमध्ये या खेळाडूने पटकावल्यात. यावेळी फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमीचा फटका. शतरक्षक येतोय जेलखाली. आता कुठलीच चुकी केली जाणार नाही. विकेट गमावले 5व्या षटकातल्या अंतिम चेंडूवरती. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस संघाचा धावफलक धावफलकावरती 56 आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज पाहायला मिळते. बॉल जमा करायचा आहे, लक्षात घ्या. बॉल जमा करायचं आहे. चला ब्रह्मांड टीम कॅप्टन आपण यायचं लगेच टॉससाठी. चला दोनों टीम कैप्टन आपको आना है तुरंत. एका साईडला आपण जर पाहिला तर शिवा 11 मानपाडा आणि सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड सॉरी दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले. संतोष पाटील सरांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथं टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील सेकंड मॅचचं टॉस इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही मान्यवर व्यक्तींच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. कॉल कोण करते? मीरा रोड संघ कॉल करणार आहे. हेड आणि टेल आहे. हेड असं कॉल केलं गेले. टेल येतोय. मान्यवर व्यक्तींना मी विनंती करेन आपण जाऊन बसायचं आहे. टॉस जिंकलाय मानपाडा संघ. सुंदर मैदान तुम्ही पाहताय. 5 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकलाय. सर्वात प्रथम निर्णय काय असेल? निर्णय बॉलिंग करेंगे पहले. 5 ओवर का मैच है. बॉलिंग करते समय सामने मीरा रोड का टीम है. क्या सोचना है और कैसी बॉलिंग रहेगी? कितना टारगेट रहेगा? कितना रन तक रोकने की कोशिश रहेगी? 40 से 50 के अंदर रोकने की कोशिश रहेगी. आज प्लेइंग 11 में ऐसा कौन सा खिलाड़ी रहेगा जिसमें आज ज़्यादा भरोसा रहेगा आपका? अमन सिंह है एक और एक रोशन यादव करके, दोनों पे मुझे बहुत पूरा भरोसा है. इस लास्ट क्वेश्चन रहेगा, आयोजन और ये नियोजन कैसा लग रहा है? नॉडी का टूर्नामेंट हम लोग हर बार खेलते हैं, हर बार वो अच्छा ही करता है. इस बार तो और अच्छा लग रहा है. ग्राउंड फिर से रिपेयर किया है, बहुत अच्छा लग रहा है. इस अपन जाते हैं मीरा रोड. आप टॉस हारे, बैटिंग आया आपके हाथ में. पहले आप टॉस जीते तो क्या करते थे? हम लोग भी फील्डिंग करते हैं, बट बैटिंग आया तो बैटिंग अच्छा करने को ट्राई करेंगे. एक सामने टीम वालों को कितने का एक टारगेट मन में सेट किया है? हम लोग 55-60 तक ट्राई करेंगे स्कोर करने का. एक मैच टॉपर देखने मिलेगा? जी बिल्कुल. एक लास्ट क्वेश्चन, आयोजन और नियोजन कैसे लग रहा है? बहुत अच्छा टूर्नामेंट है.
ग्राउंड भी आउटफील्ड वगैरह बहुत अच्छा है, तो हम लोग अच्छा खेलने को ट्राई करेंगे. येस, टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो म्हणजेच शिवा 11 मानपडा या संघाने. आणि प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर संघाच्या कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑटोकॉम बॉक्स सईदा सर. थैंक यू सो मच मिस्टर कड़ू. टॉस की प्रक्रिया आपने देखी डीगा स्पोर्ट्स लाइव कवरेज के माध्यम से. टॉस जीतने वाली टीम रही है मानपाड़ा और टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है. बिल्कुल दोनों ही कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज हमें संपर्क साधना है कमेंट्री बॉक्स पर आकर. कृपया कर आइए और हमसे जरा सी वार्तालाप हमारी कमेटी के साथ आपको करना है. तो बिल्कुल जिस तरीके से देखा जा सकता है कि आज का जो क्लाइमेट है, सुबह का वक्त है, टॉस जीतने के बाद कप्तान थे जो मानपाड़ा के, उन्होंने गेंदबाजी करना पहले पसंद किया है और कितने खरे साबित होंगे ये देखने वाली बात होगी जरूरी. बैटिंग यूनिट टीम जिनकी अब बल्लेबाजी है, आपके लिए देखिए प्लेयर्स जोन बनाया गया है रेड कलर का, जहां से आपको बल्लेबाज भेजना है. नहीं तो नेक्स्ट टाइम की कोई भी टीम हो उसे ये चीज को इस चीज के बारे में इंफॉर्मेशन दी जा रही है. देखिए आपके लिए डगआउट बनाया गया है रेड कलर का. जो डगआउट है बैटिंग टीम के लिए उसका ही आपको इस्तेमाल करना है. सभी टीमों से ये रिक्वेस्ट रहेगी. चलिए मैच को करते हैं शुरू. लक्ष्य रखा गया है, टारगेट रखा गया है 55 रन्स टू विन. वेरी फर्स्ट बॉल, करारा प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार. गेंद को भेजा है डीप मिड विकेट बाउंड्री के पार. ये आता हुआ खंडखंडित षटकार, 6 रन. यस, अंपायर एक दूसरे से वार्तालाप करते हुए, काफी अनुभवी अंपायर है हमारे नरेंद्र भारती और नीलेश जी. यस, अंपायर ने आपस में वार्तालाप की है, कुछ कंफर्म करना चाह रहे थे, लेकिन चलिए गेंद रही इस वक्त 6 रन के लिए जरूर. इस 6 रन के साथ अकाउंट ओपन होता हुआ ओपनर बैटर के रूप में हम देख सकते हैं. एक तरफ है सूरज, काफी अनुभवी खिलाड़ी हैं सूरज. चलिए अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन. सूरज, आर्ग्यूमेंट नहीं करना है. सूरज एक अनुभवी बल्लेबाज है, काफी अच्छे फॉर्म में है. अगर 2025 की स्टार्टिंग का सीजन अगर आप देखें तो सूरज की बल्लेबाजी की बल्ले बल्ले हमेशा हमने देखी है. नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए गेंदबाज फिर से एक बार कट करना चाह रहे थे. पॉइंट रीजन में सिंगल रन के लिए निकले हैं. 1 रन कंप्लीट किया है, 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया. सिंगल रन. सूरज पवार और उनका साथ देते हुए सुशील नजर आ रहे हैं. गेंदबाजी का जिम्मा संभाला है अहमद ने. अहमद अपने बॉलिंग ट्रैक पर है. नेक्स्ट बॉल, तेज तर्रार गेंद थी, सीधे बैट से बल्ले को फेस ओपन किया, गेंद को कन्वर्ट किया है. इस वक्त लॉन्ग ऑन रीजन में शॉर्ट मिड ऑन के खिलाड़ी से थोड़ी सी चूक हुई. रनआउट का मौका बन सकता था, लेकिन चलिए यहां पर 1 रन कंप्लीट किया. और सूरज पवार एक स्टार खिलाड़ी, आज ऑक्शन में इनका नाम होगा जरूर टीपीएल में, क्योंकि एक बड़े खिलाड़ी के रूप में इनकी पहचान है. चलिए नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए बैकफुट पर जाकर कट किया है. गेंद जाती हुई इस वक्त डिक्लेयर जोन की तरफ. 1 रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं. सिंगल रन से होना पड़ेगा संतुष्ट. सूझबूझ भरी बल्लेबाजी, अच्छी बल्लेबाजी, नो डाउट. सिंगल रन के साथ यहां पर संतुष्ट हुए हैं. अच्छी गेंद का सम्मान करना और खराब गेंद का समाचार लेना, ये एक अच्छे बल्लेबाज की निशानी होती है, और वही चीज को इस वक्त दर्शाते हुए सूरज पवार. शम्स 11 कोपरी वर्सेस दोस्ती ब्रह्मांड के बीच इस वक्त चलता हुआ ये मुकाबला. नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार डाउन द ग्राउंड खेला है. सिंगल रन के लिए निकले हैं, सिंगल रन कंप्लीट.
ओमकार चौहान 11 कोपरी वर्सेस दोस्ती ब्रह्मांड के बीच चलता हुआ ये एक बेहतरीन और शानदार मुकाबला। लक्ष्य रखा गया है ऑफ द पार्क, ये आता हुआ दर्जेदार खूबसूरत 4 रन। शिवा 11 मानपाड़ा वर्सेस सिद्धि विनायक बॉयज मीरा रोड के बीच में अगला मुकाबला आपको देखने जरूर मिलेगा। टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है शिव 11 मानपाड़ा की टीम ने। और पहली ओवर की अगर बात करें, पहली ओवर की अगर चर्चा करें तो पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 14 रन बिना कोई विकेट गंवाए। लक्ष्य का पीछा करती हुई इस वक्त टीम कोपरी का स्कोर कुछ इस प्रकार का नजर आता हुआ। 24 गेंदें बची हैं, 41 रनों की जरूरत है। 24 गेंदें 41 रन। गेंदबाजी का जिम्मा संभाला है आशीष ने, गेंदबाजी अपने कांधों पर लेकर आए हैं आशीष। प्रति ओवर की अगर बात करें तो इस वक्त क्रिकेट ओपन हो चुका है, पूरी तरीके से मैच ओपन हो चुका है। हर ओवर में आपको लगभग 10.25 की औसत से बल्लेबाजी करनी है इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। गेंदबाजी के लिए आए हैं आशीष की पहली गेंद, बल्ले को ताकत के साथ स्विंग किया था लेकिन गेंद कन्वर्ट होगी डिक्लेयर जोन की तरफ। महज 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। इस सिंगल रन से होना पड़ेगा संतुष्ट। यस अंपायर मुगलपाड़ा का ये काफी खूबसूरत सा ग्राउंड है। आप देख सकते हैं हरी हरी घास है, पीछे भले से डिक्लेयर जोन है लेकिन पूरी तरीके से अगर देखा जाए तो बैकवर्ड स्क्वायरलेस लेग से लेकर डी पॉइंट तक के, और यहां से फिर बाउंड्री शुरू होती है। बिल्कुल डी टाइप का ये ग्राउंड है, काफी खूबसूरत सा ये ग्राउंड है। जितनी प्रशंसा करें, जितनी तारीफ करें उतनी कम होगी इस ग्राउंड की। और इस ग्राउंड पर इस सीजन का ये चलता हुआ दूसरा मुकाबला। पहला मुकाबला हमने देखा 40+ टीम का। थैंक यू सो मच चितेश पाटिल और चितेश ठाकुर और मीर पाटिल, थैंक यू सो मच। इसी तरीके की मेहनत इस टूर्नामेंट को सक्सेसफुली बनाती है, आप लोगों का सहयोग बहुत जरूरी। इस बार देखिए गति पर कंट्रोल नहीं रख पाए, लेग स्टंप के काफी ज्यादा गेंद को बाहर डिलीवर कर दिया। अंपायर का इशारा आता हुआ इस वक्त वाइड बॉल, अतिरिक्त रनों में 1 रन जरूर जुड़ता हुआ। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की कोशिश, विदाउट रेंज में आकर बड़े हिट की चाहत थी यहां पर जरूर सूरज पवार को, लेकिन गेंद और बल्ले का प्रॉपर सही तरीके से संपर्क नहीं हुआ। बचा हुआ काम कीपर ने किया, गेंद रही डॉट के रूप में। इस बार ताकत के साथ बल्ले को स्विंग किया था, बैकफुट पर जाकर पावर जनरेट कर स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे। देखिए 3 खिलाड़ी बैकअप पर हैं, रनों के लिए निकले, रनआउट का मौका। ओहो, और क्या चाहिए, जीवन दान जीवन दान जीवन दान। जीवन दान पे जीवन दान मिलता हुआ। यहां पर 3 खिलाड़ी थे बैकअप पर, चौथा खिलाड़ी उनके पीछे खड़ा था, लेकिन 3 खिलाड़ियों के बीच में गेंद उन्हें चकमा देकर जरूर कन्वर्ट हुई। और इस वक्त रनआउट का मौका बना था सूरज पवार के लिए, लेकिन कीपर का भी सहयोग नहीं और यहां पर यह जीवन दान जरूर मिलता हुआ। ठीक है, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, पॉइंट रीजन में खेला गया स्ट्रोक, सिंगल रन, 1 रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। देखिए जो हमारे कमेटी के सदस्य हैं, लका सतियाई स्पोर्ट्स मुगरपाड़ा के जितने भी सदस्य हैं, उनसे विनंती है अगर आपकी गुड मॉर्निंग हो गई हो, नाश्ता हो गया हो, तो प्लीज आइए ग्राउंड पर। ये आपका
ये हमारा, ये हम सबका टूर्नामेंट है, तो इसके लिए सहयोग की जरूरत। इस बार देखिए घुटना टेक, तमाशा देख, 1.5 ग्राउंड पार, ये आता हुआ खणखणित षटकार, 6 रन। क्या बात है, व्हाट अ हिट। ये स्ट्रोक देखने लायक होगा एक्शन रिप्ले में। देखिए थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, घुटना टेक दिया और बिल्कुल बल्ले को स्विंग किया रोहित शर्मा स्टाइल में और गेंद को भेज दिया मिड विकेट बाउंड्री के पार 6 रन के लिए। दिस इज अ बिग हिट, बिग हिट, बिग हिट। सुशील के बल्ले से ये बड़ा हिट आता हुआ। फिर से एक बार वही दिशा में स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, गेंद हवा में है, कीपर आए हैं गेंद के नीचे, खूबसूरत सा कैच, विकेट का पतंग हुआ है, लगता हुआ सुशील के रूप में इस वक्त ये बड़ा झटका। मुंबई की परिभाषा में कहा जाता है कि एक तुम्हारी तो एक हमारी, उसी तरीके का दृश्य इस वक्त देखने मिलता हुआ। सुशील की इनिंग की हुई है समाप्ति, लगता हुआ इस वक्त टीम कोपरी को ये बड़ा झटका। अब उनकी कमी पूरी करने के लिए आएंगे नए बल्लेबाज और नए बल्लेबाज के रूप में नजर आएंगे न्यू बैटर इस वक्त विकेटों के बीच अश्विन। चलिए अंपायर अपना डिसीजन क्लियर करना है। 2 रनों की पेनल्टी बैटिंग यूनिट टीम को 38 सर्कल। ये नियम बहुत भारी है, आप जब भी आते हैं इस क्षेत्र में तो देखिए नियम का आपको पालन करना है। आप घोड़बंदर पट्टे में अगर परफॉर्मेंस करने आते हैं, अगर आपकी जर्सी कंप्लीट नहीं हो उस पर पेनल्टी आपको लगती है। थ्रो गेंदबाजी बिल्कुल यहां पर एक्सेप्ट नहीं की जाती है। अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन। 38 सर्कल के बाहर अगर आपका बल्लेबाज कन्वर्ट हो रहा है और उससे पहले आपका न्यू बैटर 38 सर्कल से पहले ग्राउंड में प्रवेश नहीं कर रहा है तो फिर आप पर पेनल्टी की लाठी चलेगी। यस, 25 रन स्कोर कार्ड पर है, 2 रन माइनस होंगे यानी स्कोर होगा 23 रन। चलिए अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन। अंपायर से आर्ग्यूमेंट नहीं करना है, मैंने पहले ही वार्न किया है आपको, ये चीज ध्यान में रखिएगा। मक्का गेंदबाजी की कमान पर आए हैं। मैच का सिचुएशन भी देख लेते हैं, स्कोर बोर्ड पर नजर डाले तो 23 रन, 18 गेंदों का खेल बचा है, 32 रनों की जरूरत है। 18-32 का ये मुकाबला। बैकफुट पर हटे, ताकत के साथ स्ट्रोक को कन्वर्ट किया, डीप काउ कॉर्नर से खिलाड़ी आए थे, कैच का जरूर प्रयास किया था लेकिन चलिए बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को फील्ड किया। नो डाउट डीप काउ कॉर्नर के जो खिलाड़ी हैं रमेश, एक अनुभवी खिलाड़ी नजर आ रहे हैं। फील्डिंग किस तरीके से करना है, किस तरीके से गेंद को रिसीव करना है, ये पूरी सूझबूझ के साथ गेंद के ऊपर दौड़ते हुए आए और जब देखा कि कैच नहीं बन रहा है तो अपने शरीर का इस्तेमाल किया और गेंद को रोका। मक्का की अगली गेंद, इस बार ब्यूटीफुल स्ट्रोक, गेंद को भेजा है डीप पॉइंट बाउंड्री की तरफ 4 रन के लिए। थोड़ा सा डांसिंग डाउन द स्ट्रोक निकले थे, कदमों का थोड़ा सा इस्तेमाल किया था और ये बहुत ही बढ़िया अपर कट किया, गेंद कन्वर्ट हुई है डीप पॉइंट बाउंड्री की तरफ। 1 बाउंस आउट ऑफ द पार्क, 4 रन। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। 16 गेंदें बची हैं, 27 रनों की जरूरत है। मैच में रोमांच आहिस्ते आहिस्ते बढ़ता हुआ। इस बार देखिए फिर से एक बार जोरदार अपील की गई है लेकिन बल्लेबाज का बैट और पैड जिस तरीके से अंपायर जज करते हैं कि किधर लगी है गेंद, टप्पे को पहले मापा, फिर उसके बाद लाइन को चेक किया और उसके बाद अपना डिसीजन नरेंद्र भारती ने हमारे तक के पहुंचाया कि गेंद शरीर से जा टकराई है, लेग बाइस के रूप में 1 रन मिलेगा। क्योंकि देखिए बल्लेबाज फ्रंट फुट पर निकले थे
और जब फ्रंट फुट पर बल्लेबाज होते हैं ना तो उनका स्टंप जज करना थोड़ा सा डिफिकल्ट जरूर होता है। नेक्स्ट बॉल, इस बार कवर के ऊपर से खेलने की कोशिश, गेंद हवा में है, कैच का एफर्ट, बहुत ही बढ़िया एफर्ट, नो डाउट। ओहो, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम। क्या बात है वैभव, व्हाट अ ब्यूटीफुल डाई, क्या बात है वैभव। वैभव ने देखा कि गेंद हवा में है, थोड़ा सा डिफिकल्ट कैच है और यहां पर अपने आप को झोंक दिया। बिल्कुल देख सकते हैं हम, एक गुलांटी उन्होंने जरूर खाई। अगर ये कैच पकड़ा जाता ना तो डीका स्पोर्ट्स के लिए सबसे ज्यादा व्यू कमाने वाला ये कैच होता। चलिए, भाग्यशाली रहे सूरज पवार। 23 तर्रार गेंद, हो दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। जागते रहो का आदेश देती हुई गेंद शरीर की तरफ कन्वर्ट हुई है गेंद। गति की अगर बात करें तो नो डाउट बहुत ही तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी और ये डॉट डिलीवरी के रूप में। आजकल के यंगस्टर्स के पास में पेस है, क्वालिटी है, वैरायटी है। यहां पर मेरे ख्याल से सूरज पवार थोड़े से अनफिट नजर आते हुए, ग्राउंड में पानी की व्यवस्था करनी है और नीलेश जी कह रहे हैं पानी की व्यवस्था करिए प्लीज। फर्स्ट एड बॉक्स भेजना है नीलेश जी, ओके थैंक यू। पानी की व्यवस्था ग्राउंड में की जा रही है क्योंकि जिस तरीके की तेज तर्रार गेंद थी ना, गति देख सकते हैं हम, बहुत ही तेज गति की गेंद थी और बिल्कुल उनके शरीर से जा टकराई है। टेनिस बॉल ठंडी के सीजन में बड़ी जोर का लगता है और बिल्कुल यहां पर सूरज पानी बैठकर पीजिए, अगर आपको चोट लगी है तो पानी बैठकर पीजिए। देखिए, टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट हो, अगर आप कोई भी स्पोर्ट्स में पार्टिसिपेट कर रहे हैं, जब भी आप दौड़ लगाते हैं आपकी खून की रफ्तार तेज होती है। तो पानी अगर आप पीते हैं तो बैठकर पीजिए, नहीं तो फिर आपके सर में या तो फिर आपके पेट में तकलीफ हो सकती है। ये हम नहीं, साइंस कहता है। तो इसलिए पानी का सेवन जब भी आप करें तो आप जरूर बैठकर ही करिए। और इस वक्त सूरज थोड़े से फिट अप नजर आते हुए, बिल्कुल गेंद लगने के बाद थोड़ा सा उन्हें एहसास हुआ था कि गेंद जरूर जोर से लगी है और जाहिर सी बात है, गेंद टेनिस बॉल की अगर बात करें तो टेनिस बॉल थोड़ा सा हैवी होता है और जब ये लगता है ना तो फिर वो अपनी छाप छोड़ देता है। तो बिल्कुल सेफ्टी बहुत जरूरी है। अगर आप अनफिट महसूस कर रहे हैं सूरज पवार तो आप ग्राउंड के बाहर थोड़ा सा रेस्ट कर भी आ सकते हैं, ये चीज ध्यान में रखिएगा। कहते हैं ना कि सर सलामत तो पगड़ी हजार। बिल्कुल, अगर आप फिट है तभी तो हिट है। फिट रहिए, हिट रहिए। चलिए नेक्स्ट बॉल, मक्का की अगली गेंद तेज तर्रार थी। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, लेकिन टप्पा थोड़ा सा भटकते हुए नजर आया, लेग स्टंप के बाहर कर बैठे। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त जरूर शुमार होता हुआ रनों की रन संख्या में थोड़ा सा फेरबदल जरूर देखने मिलेगा। स्कोर जा पहुंचा है 32 रनों पर। रनों की रन संख्या में थोड़ी सी उछाल इस वाइट के साथ जरूर देखने मिलती हुई। मक्का की अगली गेंद, इस बार रडार में गेंद थी, रेंज में गेंद थी, पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल। 6 रन के लिए सूरज पवार के बल्ले से आता हुआ ये पावरफुल ब्रांडेड 6 रन। क्या हिट है, क्या हिट है, ये खिलाड़ी सुपर डुपर हिट है। इस 6 के साथ स्कोर ने लगाई है छलांग। स्कोर जा पहुंचा है 38 रन। 12 गेंदों का खेल अभी भी शेष है और 12 गेंदों में जीत के लिए 17 रनों की जरूरत। 12 गेंदे 17 रन, 17 रन 12 गेंदे। अब मैच पूरी तरीके से ओपन हो चुका है। यहां से दोनों ही टीमों को मेहनत करनी होगी। डू और डाई का सिचुएशन है। 12 गेंदों में 17 रन की जरूरत। 12 बॉल 17 रन। ओके, स्कोर है 38 रन। 2 ओवरों का खेल अभी भी बाकी है। यस, देखिए 2 रन जो आपका पेनल्टी का तो वो माइनस हुआ है ना सूरज। हम भी आपका कैलकुलेशन समझते हैं। जो आपके पास कैलकुलेटर है वही हमारे पास भी है। गेंदबाजी का जिम्मा संभाला है इस वक्त गेंदबाज साहिल ने।
साहिल को आमंत्रित किया गया है गेंदबाजी की कमान पर। आइए देखते हैं साहिल की गेंदबाजी किस प्रकार की होती है, क्योंकि अगर देखें अश्विन, इस प्रतियोगिता का नियम है ड्रेसिंग एंड चेजिंग कंपलसरी। नेक्स्ट बॉलर सज्ज होते हुए बॉलिंग ट्रैक पर मिस्टर साहिल। काफी लंबा रनअप है, 30 यार्ड की 30 यार्ड की तरफ से रनअप लेकर गेंदबाजी करना पसंद करते हैं। सामना करने के लिए तैयार होते हुए अश्विन, जो कि 1 डाउन बैटर के रूप में आए हैं। पहली गेंद डाउन द ग्राउंड खेला है, कवर रीजन में खिलाड़ी वहां पर मौजूद। अच्छी फील्डिंग, नो डाउट, ये खिलाड़ी की मैं तारीफ करूंगा, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। आजकल युवा खिलाड़ी है ना, पबजी छोड़कर जब से ग्राउंड में आए ना, उनकी फिटनेस के बारे में जितनी तारीफ करे उतनी कम। बीच में 2023-2024 की अगर बात करें तो पबजी ने परेशान कर रखा था, और बिल्कुल हमारी गवर्नमेंट ने भी बहुत अच्छा किया, नरेंद्र मोदी साहब ने, कि पबजी को बैन किया। इस बार देखिए, ओहो, हवाई यात्रा, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, डीप काउ कॉर्नर पर इस डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर इस कैच को पकड़ा गया। कैच को नहीं, मैच को पकड़ा गया, क्योंकि सबसे बड़ा संकट था जिसका नाम था सूरज पवार, उस खिलाड़ी का विकेट गिरता हुआ। मंगेश अंतिम और आखिरी वक्त तक के निगाहें गड़ाए रखी और एक शानदार कैच पकड़ा और विकेट का हुआ है पतंग, और लगता हुआ टीम कोपरी को ये सबसे बड़ा झटका। ब्रह्मांड दोषी को लगता हुआ ये बड़ा झटका। कोपरी टीम की अगर बात करें तो पहले बल्लेबाजी कर उन्होंने लक्ष्य बना दिया है, लेकिन ब्रह्मांड टीम के पास ये वाकई में ब्रह्मास्त्र था जो आउट हुआ है। यस, साहिल की अगर बात करें तो टूर पर गए थे नेपाल, यस टूर ही कहा जा सकता है, और कल ही आए हैं, और कल आते ही साथ उन्होंने देखिए कितना बड़ा विकेट हासिल किया है। बहुत बड़ा विकेट, बिल्कुल बहुत ही बड़ा विकेट मैं तो कहूंगा, क्योंकि जो खिलाड़ी के बल्ले से हमने 2 6 देखे, जिसने रनों की बारिश की, उस खिलाड़ी का विकेट हासिल करना बहुत बड़ी उपलब्धि माना जाएगा, और इस वक्त वो उपलब्धि जरूर मिली है। नेक्स्ट बॉल, ओ दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप, लाइन और लेंथ में थोड़ा सा फेरबदल। यस, अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन। वेरिएशन किया था, उंगलियों का जादू बिखेरा था, लेकिन टप्पा खाने के बाद वो उंगलियों का जादू थोड़ा सा ज्यादा ही बढ़ता हुआ, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन जरूर शुमार होता हुआ। इसके बाद के जितने भी मैचेस है वो 4-4 ओवरों के खिलाए जाएंगे, ये चीज ध्यान में रखिएगा। नेक्स्ट मैचेस जितने भी होंगे 4-4 ओवर्स के होंगे। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है, और ये बेहतरीन कैच। साहिल की जितनी तारीफ करे उतनी कम। एक और झटका देते हुए साहिल, देखिए कमेटी ने डिसाइड किया है, दोनों ही टीम कैप्टन ये ध्यान में रखिएगा, शिवा 11 और सिद्धि विनायक बॉयज, मीरा रोड और मानपाड़ा, 4 ओवरों का ही मैच होगा। 12 बज चुके हैं, 12:30 के आसपास हो चुका है, टाइम नहीं है। टॉस के टाइम पे आपको जो इंफॉर्मेशन दी गई थी, हमारे कमेटी के अध्यक्ष मौजूद नहीं थे, इस कारण अब जितने भी मैचेस होंगे हमारे अध्यक्ष ने कहा है 4-4 ओवर के होंगे। धन्यवाद। चलिए, न्यू बैटर आए हैं बंटी, बैक टू बैक 2 झटके लगे हैं। नेक्स्ट बॉल, ओ व्हाट अ डिलीवरी, जोरदार अपील, लेकिन देखिए अंपायर का पहले ही इशारा आता हुआ कि टप्पा खाने के बाद हाइट थोड़ी ज्यादा थी। क्या बात है साहिल, नेपाल की यात्रा और उसके बाद ये इनका रूप धारण करना गेंदबाजी में काबिले तारीफ। यहां से टर्निंग पॉइंट होता हुआ, मैच का सिचुएशन चेंज होता हुआ।
8 गेंदों में 14 रन साहिल ने मैच में लाकर खड़ा कर दिया है अपनी टीम को। नेक्स्ट बॉल, पटकी हुई गेंद थी, बल्लेबाज फ्रंट फुट पर निकले थे, रीड नहीं कर पाए और एक और डॉट डिलीवरी। साहिल की जितनी तारीफ करे उतनी कम, क्या गेंदबाजी कर रहे हैं। लाइन देखिए, लेंथ देखिए, टप्पा देखिए, वेरिएशन देखिए, हर एक चीज में ये खिलाड़ी ने अपने नाम की छाप छोड़ी है। अब तक के सिर्फ और सिर्फ 2 रन खर्च किए, एक वाइड के रूप में और एक बल्ले से। लेग बाइस के रूप में जो रन आया है वो काउंट गेंदबाजी में नहीं होता। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए फिर से एक बार कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, रन आउट का मौका, लगता हुआ एक और बड़ा झटका। साहिल ने मैच का रुख बदल दिया, जज्बात बदल दिए और साथ ही साथ इस मैच में रंग भर दिया। ये अब मैच आ चुका है, 6 गेंदें बची है और 14 रनों की जरूरत। 6 गेंदें 14 रन। रवि यादव न्यू बैटर। चलिए स्पीड अप करना गाइज, टाइम लिमिट के अनुसार सभी टीमों को परफॉर्म